लग्न कार्यावर होणारा वारेमाप खर्च टाळण्यासाठी वहूर उगवती वाडीतील महिलांनी पुढाकार घेतलाय। पारंपरिक प्रथा जसं पाहुण्यांसाठी बस्ता बांधणं, हळदी समारंभातील मटण चिकन आणि दारू यावर खर्च करणं यावर ग्रामस्थांनी निर्बंध लादलेत। महिला मंडळाच्या निर्णयाचं पंचक्रोशीत स्वागत होत आहे। नेमकं काय केलंय महिलांनी पाहूया। लग्न दोन व्यक्ती, दोन कुटुंब आणि दोन संस्कृती एकत्र येण्याचं पवित्र बंधन। पण या बंधनात अडकत असताना वारेमाप खर्च हा मोठा प्रश्न असतो। यावरच उपाय म्हणून महाडच्या वहूर उगवती वाडीतल्या महिलांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतलाय। लग्नात बस्ता बांधायचा नाही, चिकन मटणाचं जेवण किंवा दारू पार्ट्या करायच्या नाहीत असा ठाम निर्णय स्थानिकांनी घेतलाय। लग्न कार्यामध्ये बस्त्यासाठी अनेकदा खर्च भरपूर होतो, दारूवर खर्च भरपूर होतो, चिकन मटण ह्याच्यावर खर्च भरपूर होतो। या सर्व अनावश्यक खर्च टाळून सर्वसामान्यांना आपलं लग्न व्यवस्थित पार पाडता येईल ह्या हिशोबाने आम्ही ह्या ग्रामस्थांनी सगळ्यांनी महिलांनी ठराव करून निर्णय केलेला आहे। भरजरी पोशाख, प्री वेडिंग शूट्स, थीम वेडिंग्स यात वेळ आणि पैशाचा अपव्यय होतो। यामुळे अनेकदा कर्जबाजारीपणा वाढतो। अशातच वहूरवाडीतल्या महिलांनी घेतलेला हा निर्णय सामाजिक दृष्ट्या स्वागतार्ह ठरतोय। परिसरात लोकही याला पाठिंबा देत आहेत। कर्जबाजारी होण्यापेक्षा तो हा जो महिलांनी जो निर्णय घेतला तो योग्य आहे। त्या निर्णयाला आमचा ग्रामस्थ मंडळ आणि मुंबई मंडळाचा पूर्ण पाठिंबा आहे। असाच हा निर्णय इतर समाजाने बी त्याचा विचार करून घ्यावा हीच आमची अपेक्षा आहे, हीच विनंती। लग्न समारंभात होणाऱ्या अनावश्यक खर्चावर विचार करणं आणि समाजाला जागरूक करणं हे प्रत्येकाचंच कर्तव्य आहे। महाडमधील वहूरच्या महिलांनी घेतलेला निर्णय निश्चितच अनुकरणीय आहे। प्रफुल्ल पवार, झी 24 तास, रायगड।